मेहता का उल्टा चष्मा. अरे बाबा बिना पावसाचा छत्री उघडून कुठे चाललोस? हो भिडे भाऊ, छत्रीमध्ये लपून कुठे जाताय? अरे बाबा छत्रीमध्ये लपून कुठे जात नाहीये, ते तर बस चेक करत होतो की मी छत्री बरोबर आहे की नाही. काय माझ्याकडे ही एक्स्ट्रा छत्री होती तर मी विचार केला की पोपटलालला द्यावी. द्या, मी देतो. मी पोपट भाऊंच्या घरी जातोच आहे सामान देण्यासाठी, तेव्हा छत्री पण देतो. खूप खुश होतील ते. ओके बाय. गेली माझी नवीन छत्रीही गेली. काही हरकत नाही, नंतर पोपटलालकडून घेईन. कसे आहात बापूजी? हो ठीक आहे. आणि भिडे मास्तर, इन्व्हेस्टमेंट विषयी काय विचार केलास? कसलं डोमलाचं इन्व्हेस्टमेंट? नाही हाती भाऊ, अजून काही विचार नाही केलाय, म्हणजे काही फायनल नाही झालंय. अच्छा चला मी निघतो. अरे एक मिनिट थांब भिंडी मास्तर, मग तू काय विचार केलास? कशाविषयी बापूजी? ते हातेडा आमची खास गोष्ट आहे. हं. काय हरकत नाही बापूजी, पण जर काही खाण्याशी रिलेटेड असेल तर मला नक्की सांगा. हे हातेडा, तू खाण्याच्या शिवाय आणखी काही विचारच करत नाहीस का? विचार करतो ना बापूजी, मॅच विषयी. इंडियाची पोझिशन खूप खराब आहे. 80 रन्सवर 4 विकेट गेलेत. 4 विकेट? आज तर हरण पक्का आहे. हे बापूजी आज सारखं मॅचचा स्कोर का विचारतायत? त्यांनी मॅचवर पैसे तर नाही लावलेत ना? नाही, काय विचार करतोयस भिडे? नाही बापूजी असं करूच शकत नाहीत. चला मी निघतो. हा मी पण निघतो. हा चला बापूजी. अरे थांब ना बाबा भिंडी मास्तर, तू तिकडे कुठे चाललायस? तुझं घर तर इकडे आहे ना. ते मी कामासाठी जात होतो. अरे बाबा तुझं काम तर केलं ना अब्दुलने, माझं काम तू कधी करणार ते सांग. बापूजी मला 4 वाजेपर्यंत वेळ द्या ना प्लीज. आधी तू 2 वाजता बोलला होतास, आता तू 4 वाजताच बोलतोयस. पैसे कपाटात ठेवलेत आणि चावी माधवीकडे. हा मग माधवी बेटीकडून चावी मागून घे ना. नाही मागू शकत. का? कारण आमचं आत्ताच भांडण झालंय. आणि आता जर मी चावी मागितली तर ती विचारेल की कशासाठी पाहिजेत. तर मी काय सांगू, 1 लाख रुपये काढायचे असं सांगू? हो ना, म्हणून थोडासा वेळ हवा होता. तू बरं ठीक आहे, पण बघ बाबा 4 वाजेपर्यंत मला पैसे दे. हा त्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा नाही. हो नक्की. मी इथेच कंपाऊंड मध्ये तुझी वाट बघतो. ठीक आहे? हो. अरे तिकडे कुठे चाललायस? घर इकडे आहे ना तुझं, इकडे जा. विसरलो. काय संकट आहे, कंपाऊंडच्या बाहेर जाऊ शकत नाही. एक प्रयत्न केला होता छत्री उघडून जाण्याचा, तर हाती भाऊंनी थांबवलं. आता तर बापूजी माझी तिकडेच वाट बघतील. अरे बापूजी तिकडेच का वाट बघताय? घरी जा ना, 5 मिनिटांसाठी तरी घरी जा ना बापूजी, मला जायचंय बाहेर. आलात तुम्ही? हो. चहा बनवायला सांगून कुठे निघून गेला होतात? नाही बस इथेच एक अर्जंट काम आठवलं होतं. साखर आणलीत? हो साखर. हे कधी सांगितलं होतं? घ्या, तुम्ही बाहेर जात होतात तेव्हा मी नाही का सांगितलं होतं येता येता साखर घेऊन या म्हणून? तुम्ही हो पण बोलला होतात तेव्हा. हो ते टेन्शन मध्ये विसरलो मी. कसलं टेन्शन? हॅलो, हा बोलतेय. हो तुमची पापडाची ऑर्डर ना? हो उद्यापर्यंत रेडी होईल. हो नक्की. हो ओके वेलकम. सांगा बरं काय टेन्शन आहे तुम्हाला? नाही काही खास नाही. ओहो आता माधवीच्या समोर घराच्या बाहेर कसा जाऊ? काय झालं? काय विचार करताय? नाही माधवी, मला 1 कप कडक मसालेवाला चहा मिळेल? पिणार आहात का तुम्ही? म्हणजे? नाही आधीचा चहा फेकावा लागला ना, तर आता हा नक्की पिणार आहात ना? नाही पक्का पिणार आहे, पण कडक पाहिजे. जरा जास्त उकळ, एकदम मसाला वगैरे टाकून, आलं टाकून. ओहो 4 वाजायच्या आधी मला सोसायटीच्या बाहेर जावंच लागेल, आणि ते पण असं की कोणी ओळखू शकणार नाही. काय करू? आयडिया. कुठली नेसू? काय फरक पडतो? ओहो आज हा सोसायटीचा 100 मीटरचा रस्ता 100 मैलांनी इतका मोठा वाटतोय. बापरे, बापूजी पण अजून इथेच बसलेत. कशी आहेस? अरे बापरे,
दयाबहिणी पण आल्या. बापूजी बापूजी हा? तुम्ही इकडे का बसलात? घरी आराम करा ना. अरे नाही नाही सुनबाई, इथे मोकळ्या हवेत जरा बरं वाटतंय. मी इथे कंपाऊंड मध्ये थोडा वेळ फेऱ्या मारेन आणि मग घरी येईन. हा, तू जा. ठीक आहे बापूजी. बापूजी तर इथून हलणारच नाहीत. मलाच जावं लागेल. जे होईल ते बघता येईल. बेन बेन सॉरी हा तुम्हाला जरा थांबवलं. वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही चुकून चेंटसची चप्पल घातली. हो, ते आमच्या परिवारात अशाच चपला घालतात. कोणतं खानदान? कोणतं गाव आहे तुमचं? ते चिपळूण. चिपळूण? अरे आमच्या सोसायटीतल्या भिडे वहिनी येतात, त्या पण चिपळूणच्याच आहेत. तुम्ही भिडे वहिनींकडे आला होता का? हो. अच्छा, तर तुम्ही भिडे वहिनींच्या मैत्रीण आहात. अच्छा. निघू मी? अरे आणि ही साडी? काय झालं साडीला? अशी शेम टू शेम साडी भिडे वहिनींकडे पण आहे. कमाल आहे. या बायकांना एकमेकींच्या साड्या, पर्स, लिपस्टिक सगळं लक्षात असतं. ते काय, आम्ही बरोबरच शॉपिंग केली होती ना, तर आम्हाला दोघींना एकच साडी आवडली होती म्हणून. अच्छा अच्छा. चला बाय. हा, अच्छा मी काय म्हणते, आता परत काय राहिलं? तुम्ही पुढच्या वेळेस आमच्या सोसायटी मध्ये याल ना, तेव्हा आमच्या घरी नक्की या. मी इथे राहते. चहा नाश्ता करायला या. हो, नक्की. ओके. अरे बेन सॉरी हा, तुम्ही तुमचं नावच नाही सांगितलं. मनाली. हो मनाली बेन, छान नाव आहे. अच्छा, मी निघू? हो. अरे मनाली बेन सॉरी हा, जरा मला हे विचारायचं होतं की तुम्ही असा पदर का घेतलाय? ते आमच्या परिवाराची परंपरा आहे की असाच पदर घेतला पाहिजे. हो अच्छा. पण अशा परंपरा तर घरातल्या मोठ्यांच्या समोरच पाळतात ना. माझं काय, माझे बापूजी आहेत ना, म्हणजे माझे सासरे आहेत ना, तर त्यांनी तर मला आधीच सांगितलं होतं, दया बाळा तू माझ्या मुलीसारखीच आहेस. वा, छान. आता मी निघू, खूप वेळ झालाय. ओ हा. पण परत या हा आमच्या घरी. हा हो, नक्की. आवजो बाय, मनाली हो, बेन. बाय, बाय. ताई, एक मिनिट. मेलो. बहुतेक बापूजींनी मला ओळखलंय. ताई, तुम्ही सांगू शकता का किती वाजलेत? माफ करा, मी घड्याळ नाही घातलंय. काही हरकत नाही. अरे काय चाललंय काय? चहा बनवायला सांगून पुन्हा गायब झाले. हद्द झाली बाई, कठीण आहे. बस. हे हॉटेल बरोबर आहे. चेंज करून 4 वाजेपर्यंत इथेच टाइमपास करतो. अरे सॉरी काकू, नाही काही हरकत नाही. तुमचा आवाज तो थोडा बसलाय. काही हरकत नाही. थँक्यू. विचित्र आहे यार. एक्सक्यूज मी, वॉशरूम कुठे आहे? जी इथून पुढे जाऊन राईट. ओके. जेंट्स वॉशरूम कुठे आहे? का नाही म्हणजे लेडीज वॉशरूमच्या बाजूलाच तर नाही आहे ना? नाही, दोन्ही बाजूबाजूलाच आहेत.
पण का? नाही असंच विचारत होते. थँक्यू. ओ ओके. अरे मॅडम मॅडम हे जेंट्स टॉयलेट आहे. अरे थांबा भाऊ, आतमध्ये कोणी महिला गेली हे तर जेंट्स टॉयलेट आहे ना, बाई कशी काय गेली? अहो मी त्यांना सांगितलं पण त्या थांबल्याच नाहीत. अहो थांबा साहेब, आतमध्ये कोणी लेडीज आली आहे का? हो, जेंट्स टॉयलेट मध्ये बाई कशी आली आत? तुम्ही थांबवलं नाही त्यांना? अहो मी थांबवलं पण त्या थांबल्याच नाहीत. शा. एक मिनिट, त्यांच्याकडे ही अशीच बॅग होती. अच्छा, बघा काय जमाना आलाय. आजकालच्या बायका जेंट्स टॉयलेट यूज करतायत, जेंट्स सारख्या बॅगा यूज करतायत. असं नाही चालणार. तुम्ही इकडेच उभे राहा आणि जशा त्या बाहेर येतील त्यांना ओरडा. हा, ठीक आहे. मॅडम लवकर करा. ओ मॅडम. अरे मॅडम मॅडम हे जेंट्स टॉयलेट आहे. अरे थांबा भाऊ, आतमध्ये कोणी महिला गेली आहे. हे तर जेंट्स टॉयलेट आहे ना, बाई कशी काय गेली? अहो मी त्यांना सांगितलं पण त्या थांबल्याच नाहीत. अहो थांबा साहेब, आतमध्ये कोणी लेडीज आली आहे का? हो, जेंट्स टॉयलेट मध्ये बाई कशी आली आत? तुम्ही थांबवलं नाही त्यांना? अहो मी थांबवलं पण त्या थांबल्याच नाहीत. शा. एक मिनिट, त्यांच्याकडे ही अशीच बॅग होती. अच्छा, बघा काय जमाना आलाय. आजकालच्या बायका जेंट्स टॉयलेट यूज करतायत, जेंट्स सारख्या बॅगा यूज करतायत. असं नाही चालणार. तुम्ही इकडेच उभे राहा आणि जशा त्या बाहेर येतील त्यांना ओरडा. हा, ठीक आहे. मॅडम लवकर करा. ओ मॅडम. देवा हे काय आहे? एका शिक्षकाला वेश बदलून लपून छपून राहावं लागतं. बोला सर, काय पाहिजे? शांती पाहिजे बाबा. काय? सॉरी, एक कप चहा आणा. अजून काही? नाही काही नको. ओके. मामांनी दिलेले 1,00,000 रुपये त्यांचा आशीर्वाद आहे. मी ते चांगल्या ठिकाणीच इन्व्हेस्ट करेन. सर पैसे? आण, लवकर पैसे दे. नाही बापूजी, मी पैसे नाही देणार. बघ बाबा भेंडी मास्तर, तू मला सांगितलं होतंस की तू पैसे देशील म्हणून. अरे बाबा, मी फक्त तुझ्या भरवशावर आहे. आधी तू म्हणालास की तू मला 2 वाजता पैसे देशील, मग म्हणाला 4 वाजता देशील. तुला काय वाटलं माझ्यापासून पळून जाऊन तू इथे लपून बसशील आणि तू सुटशील? चल आण भिडे, चल लवकर पैसे दे मला. चल. नाही, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही जेठालाल कडून मागा. कुठे आहे जेठालाल? तुम्हाला जेठालाल विषयी कसं माहित? सर तुम्हीच आता बोललात ना की जेठालालकडे पैसे मागा. ओ सॉरी, नाही पैसे तर मीच देतोय. हे घ्या. थँक्यू सर. ओहो, 4 वाजायला तर अजून खूप वेळ बाकी आहे. चहा तर आता संपेल माझा. चला काही हरकत नाही, थोडा वेळ इथेच कुठेतरी आसपास टाइमपास करेन. अरे बाळा, हा किती वाजले? बापूजी 4 वाजून 5 मिनिटं झाली. हा ठीक आहे. कमाल आहे. या भेंडी मास्तरने आधी 2 वाजता सांगितलं, मग 4 वाजताचं सांगितलं. 4 वाजून 5 मिनिटं झाली, हा अजूनपर्यंत आला का नाही? याच्या घरी जाऊनच बघतो. भिडे, ओ भिडे, भेंडी मास्तर. बापूजी, हं. हे घरात नाही आहेत. कुठे गेला? ते तुम्हाला खाली भेटले नाही? नाही, मी त्याला माधवी वहिनी. अरे बाबूजी नमस्कार. नमस्कार. केम છો? मजामा. माधवी बेटा, एक काम कर ना, त्या भिडेला पटकन फोन करून विचार ना की तो कुठे आहे म्हणून. माझं त्याच्याकडे एक महत्वाचं काम हो आहे. हो, आत्ता विचारते. हा, हे 4 का नाही वाजत आज? हा बोल माधवी. कुठे आहात तुम्ही? मी इथे जवळच हॉटेलमध्ये चहा प्यायला आलो होतो. काय? तुम्ही मला 2 वेळा चहा बनवायला सांगितलं आणि स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पिताय? कमाल आहे तुमची.
सॉरी सॉरी, बोल ना काय झालं. आता सरळ घरी या. बापूजी तुम्हाला भेटायला आलेत. बापरे. हॅलो माधवी, तुझा आवाज क्रॅक होतोय. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असेल. फोन कट झाला. काही हरकत नाही. माधवी बेटा, तुझं त्याच्याशी पुन्हा बोलणं झालं तर त्याला सांग की मी सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये त्याची वाट बघतोय. हो नक्की बापूजी, नक्की. येतो. हो येतो. हो. रोशन वहिनी या ना, बसा. कशा आहात? मस्त फर्स्ट क्लास. माधवी वहिनी, मला लसणाचे पापड हवे होते. अच्छा. माझ्या मावशीने मागच्या वेळी खाल्ले होते ना, तर त्यांना खूप आवडले होते. अरे वा, मी आता घेऊन येते. हो, हो, चालेल. बसा. बापरे, बापूजी परत घरी पोहोचले. बहुतेक पैशांसाठी खूपच हैराण आहेत बापूजी. जर मी त्यांना पैसे दिले नाहीत आणि देव ना करो पण त्यांना काही झालं तर मी जेठालाला काय तोंड दाखवू. जेठाभाऊ, मला वाटतंय बापूजी टेन्शनमुळे बेशुद्ध पडलेत. नाही नाही हातीभाऊ, टेन्शनमुळे नाही, या भिडेमुळे बेशुद्ध पडले आहेत. अरे आयुष्यात पहिल्यांदा बापूजींनी तुझ्याकडे काहीतरी मागितलं, ते पण नाही देऊ शकलास. कंजूस, मक्खी चूस. जर तू बापूजींना पैसे दिले असतेस तर त्यांची ही अवस्था झाली नसती ना. अरे तुझे सगळे पैसे मी डबल व्याजाने परत केले असते. सॉरी जेठा. अरे सॉरी काय? जर बापूजींना काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही भिडे, कधीच नाही. दूर हो माझ्या नजरेसमोरून. भिडे, काय विचार करतोस बाबा, काय विचार करतोस तू. नाही 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 नाही, काय करू काय करू. मेहता साहेब. हा हा भिडे बोल. हो मेहता साहेब, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. जरा टेन्शन आलंय. कसलं, त्या 1,00,000 रुपयांचं? हो. नाही नाही, ते नाही. हो नाही नाही भिडे, अजून काय टेन्शन आहे? जेठालालने तुला इन्व्हेस्टमेंटचा चांगला सल्ला दिला नाही का? नाही नाही, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं टेन्शन नाही आहे, ही दुसरी गोष्ट आहे. अरे सांगशील तर कळेल ना काय टेन्शन आहे तुला. हा, ती गोष्ट अशी आहे मेहता साहेब की पुण्यात माझा एक मित्र आहे. म्हणजे तसा तो लखपती आहे, 4-5 लाख असेच खर्च करू शकतो. त्याच्या वडिलांना जरा पैशांचं थोडं टेन्शन आलंय. म्हणजे विचारलं तरी ते सांगत नाहीयेत की काय टेन्शन आहे. त्यांच्या मुलाला पण नाही सांगितलं त्यांनी. तर मग आता मला कसं कळेल की काय टेन्शन आहे त्यांना. अरे जर एखाद्या माणसाला टेन्शन असेल तर तो स्वतःच सांगू शकतो काय टेन्शन आहे. किंवा मानलं की जर काही हिंट मिळाली की प्रकार काय आहे, तर माणूस काहीतरी विचार करू शकतो की टेन्शन कसलं असू शकतं. पण असा तर अंदाज लावणं खूप कठीण आहे बाबा. माझ्या मते तुला तुझ्या मित्रांच्या वडिलांशी सरळ सरळ बोलावं लागेल की नेमकं टेन्शन काय आहे. नाही, बोलणं तर झालंय मेहता साहेब. त्यांना 2 लाख रुपयांची गरज आहे आणि ते माझ्याकडे मागतायत. तर काय करू मी. पैसे मागतायत म्हणजे त्यांच्या मुलाकडे नाही आहेत का द्यायला? नाही नाही, खूप पैसे आहेत. मी सांगितलं ना, तो लखपती आहे, तसा काही प्रॉब्लेमच नाहीये. पण ते आपल्या मुलाकडून पैसे नाही मागू शकत, ते माझ्याकडे मागतायत. भिडे, आजपर्यंत तुझ्या मित्राच्या वडिलांनी आधी कधी तुझ्याकडे पैसे मागितलेत का? नाही, कधीच नाही. अच्छा, तर तुला आपल्या मित्रांच्या वडिलांवर पूर्ण विश्वास आहे? हो आहे. याचा अर्थ हा आहे की तुझ्या मित्रांचे वडील देखील तुझ्यावर विश्वास ठेवतात. हो. आणि तू जर आपल्या मित्राचा खरा मित्र आहेस किंवा त्याला खरा मित्र मानत असशील, त्याच्या वडिलांचा मनापासून मान राखतोस आणि जर तू मदत करू शकतोस तर माझ्या मते तू मदत केली पाहिजेस. हो हो मेहता साहेब, थँक्यू व्हेरी मच मेहता साहेब, थँक्यू सो मच. चल ओके. मेहता साहेब अगदी बरोबर बोलतायत. बापूजी माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते नक्कीच कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत आणि त्यांनी फक्त माझ्याकडे मदत मागितली कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मी त्यांचा विश्वास तोडायला निघालो होतो. नाही, आता काही झालं तरी मी त्यांना नक्की मदत करणार. बापूजी. अरे बाबा भिडे, तू कुठे गेला होतास बाबा? मी आता परत तुझ्या घरीच चाललो होतो. तुला माहिती आहे ना मी किती हैराण झालोय. हो बापूजी, हैराण होऊ नका, मी तुम्हाला पैसे देतो. हो दे. नाही नाही, यात पैसे नाही आहेत, साडी आहे. ही साडी आहे, फॉल बिडिंग साठी दिली होती माधवीची, तीच घेऊन चाललो होतो. तुम्ही इकडेच थांबा, मी पैसे घेऊन येतो. नाही इकडे नको ते पैसे. कसा आहेस भिडे? ठीक आहे. तू एक काम कर, मी मंदिरामध्ये वाट बघतो, तू तिकडे पैसे घेऊन ये, लवकर जा. काय चाललंय काय तुमचं? 2 वेळा मला चहा बनवायला सांगून हॉटेलमध्ये जाऊन चहा पिता तुम्ही? काय समस्या आहे तुमची? नाही, काही समस्या नाहीये. नाही, काहीतरी टेन्शन आहे, मला सांगा आता. नाही, काही टेन्शन नाहीये माधवी. साखर कुठे आहे? काय सारखं साखर करते? साखरेला मार गोळी.
आता मला 1 कप चहा दे. काय चहा नाही मिळणार. नाही, यावेळी मी नक्की पिन. चहा शपथ. आई शपथ. हा जो दुसऱ्यांदा चहा बनला होता ना, त्यामुळे साखर संपली. घरात साखरेचा एक दाणा पण नाहीये, कळलं? बिना साखरेचा चालेल. बिना साखरेचा चालेल. नक्की. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, लक्ष्मी खूपच चंचल असते. परमेश्वरा, वेळे आत्ता पैसे घेऊन येतोय. आशीर्वाद द्या की सगळं काही ठीक होईल. बापूजी, हा भेंडी मास्तर, दे. आणलेच पैसे? हे घ्या 1 लाख रुपये. अरे वा वा, थँक्यू भेंडी मास्तर, थँक्यू. तू माझ्यावर विश्वास ठेवून माझा जो सन्मान केलायस तो मी कधीच विसरू शकणार नाही. थँक्यू. बापूजी, तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही कुठल्या संकटात आहात. बघ बाबा भेंडी मास्तर, मी तुझ्याकडून पैसे का घेतले ते मी तुला आता नाही सांगू शकत. मला उशीर होतो, मी येतो जाऊन. 1 मिनिट बापूजी. तसं विचारलं तर नाही पाहिजे, पण तुम्ही हे पैसे परत कधी देणार? हो, म्हणजे माधवी विचारेल ना की पैसे कुठे गेले, तर सांगावं तर लागेल ना. मी असं नाही सांगणार की मी तुम्हाला पैसे दिले, पण कधी परत मिळतील हे समजणं गरजेचं आहे. मामांनी हे पैसे मला आशीर्वादाच्या रूपाने दिलेत, म्हणून कधी परत मिळतील काही सांगू शकता? बघ बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन तुझे पैसे लवकरात लवकर तुला परत करण्याचे. हं? बाकी तर परमेश्वराची मर्जी. निघतो. बापूजी, आज मी आणि माधवी पहिल्यांदा भेटलो होतो. काय विचार केला होता मी, मस्त लोणावळ्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन माधवीला गिफ्ट देईन, पण माझ्या नशिबात सुख लिहिलेलंच नाही. आणि बापूजी पण सांगत नाहीयेत की अशी काय समस्या आहे की त्यांना 1 लाख रुपयांची गरज पडली. हे देवा, काय करू काही समजतच नाही. काहीतरी रस्ता दाखव. अरे हो, बापूजींचा पाठलाग करतो. कळेल तरी नक्की कुठल्या संकटात सापडलेत. काका नमस्कार. हा हा. भिडे भाऊ नमस्कार. 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 बापूजी कुठे गेले? बापूजी कुठे गायब झाले? अरे गेले कुठे? इथे आहे. ए भिंडी मास्तर, तू माझा पाठलाग का करतोयस? पाठलाग नाही बापूजी, मी तर बस असंच बघ बाबा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये आणि तू जर माझा पाठलाग करायचा विचार करतोयस तर बाबा तुझे पैसे घे परत. पण मला माहित आहे की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी या पैशांचा कुठलाही चुकीचा वापर नाही करणार.
हो ना? हो. जा, आता घरी जा. जातोयस ना? हो. काय संकट आहे आता, बापूजींचा पाठलाग पण नाही करू शकत. देवा, बापूजींचं रक्षण कर आणि माझ्या पैशांचं सुद्धा. इन शॉर्ट, दोघांची काळजी घे. चला घरी चला आता. अरे बाबा, ही तर टीव्हीच्या सेलची फाईल आहे. मला फ्रीजच्या सेलची फाईल दे बाबा. ए! हो, काय यामध्ये हसण्यासारखं काय आहे? नाही शेठजी, मी त्या फाईलच्या गोष्टीवर नाही हसत आहे. मग हे बावरीजी पण कमाल आहेत. त्यांनी मला मेसेज करून प्रश्न विचारला की घासपूस आणि सॅलेड खाऊन खरंच वजन कमी होतं का? मी बोललो हो. तर त्यांनी मला अजून एक प्रश्न विचारला, तर मग हत्ती, म्हैस आणि गेंडा हे तिघं बारीक का होत नाहीत? शाबास. आता बावरीने हे नवीन चालू केलं नाही का? दुकानात यायला बंदी घातली तर आता मोबाईल मध्ये मेसेज बनून येत आहे. काही करून तिला तुला कामात डिस्टर्ब तर करायचं आहेच ना. तिला सांग बाबा, हे सगळे मेसेज वगैरे दुकानाच्या वेळेनंतर करायला. पण शेठजी, दुकानाच्या वेळेनंतर जर मला बावरीजी पर्सनली भेटतात, तर मग मेसेज काय करणार ती मला? अरे बोला बोला मनोज भाऊ. हा जेठा भाऊ, बस मी माझ्या ऑफिस मधून आता निघतोच आहे. थोडा वेळ तुमच्या दुकानात पोहोचेन मी. अरे या या या, वेलकम वेलकम. जेठा भाऊ, आपलं काम जरा लवकर करूया, मी जरा घाईत आहे. अरे अरे या या, फटाफट होईल तुमचं काम. आमचे ते भिडे भाऊ आहेत ना, ते पेशेने शिक्षक आहेत, वेळेचे खूप पक्के आहेत. मी त्यांना 4 वाजता बोललो आहे, पण ते 3:45 वाजता इकडे हजर होतील. ठीक आहे जेठा भाऊ, येतो. ओके ओके, या या. या मिस्टर चायराम भिडे. काय? हो, आजपासून तुमचं नाव मिस्टर चायराम भिडे. हा कुठला नवा खेळ आहे का? बायकोला चहा बनवायला सांगायचं आणि स्वतः गायब व्हायचं. सॉरी, जो चहा केला होतास तो दे, मी पिन. चहा देते मी. आधी मला हे सांगा, काय चालू काय आहे? कसली चिंता आहे तुम्हाला? माधवी, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण मला आता कुठलाच प्रश्न विचारू नको. साखर तर आणली नसेलच तुम्ही. अरे, असू दे, ठीक आहे. तुम्ही आराम करा, मी चहा घेऊन येते. बसा तुम्ही. आता बापूजींना पैसे दिलेच आहेत, तर आता टेन्शन घेऊन काही फायदा नाही. आता जे होईल ते होईल. हो, बस एक इथे आणि एक इथे हो, घेऊन दे. शेठजी. हो हे बस, आता तू जाऊन चहा नाश्ता घेऊन ये जा. ते मनोज भाऊ आणि भिडे येतच असतील. जा. अरे वा, भिडे भाऊ येत आहेत. त्यांना काय विकत घ्यायचंय, टीव्ही की मोबाईल? स्कीम. स्कीम? पण शेठजी, आता तर आपल्या दुकानात कोणतीच स्कीम चालू नाहीये. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त ना मला थोडा वेळ द्या. मी आताच फटाफट कोणत्या तरी चांगल्या स्कीमचा विचार करून तुम्हाला सांगतो. हा, अरे बाबा, स्कीम म्हणजे ती एकावर एक फ्री वाली स्कीम नाही. ते लोणावळ्यात मनोज भाऊंच्या प्रोजेक्ट वाली स्कीम आहे ना, त्यामध्ये भिडेला इंटरेस्ट आहे, म्हणून दोघं येत आहेत. जा जा, तू चहा नाश्ता घेऊन ये जा. अरे वा, भिडे भाऊ इन्व्हेस्टमेंट करतायत का? मग शेठजी, एक काम करू का? गरमागरम नाश्त्याच्या सोबत मस्त मिठाई पण घेऊन येऊ का? अरे वा, चांगला विचार आहे. जा, घेऊन ये जा. हो शेठजी. जेठा भाऊ, अरे मनोज भाऊ, आलात तुम्ही? या या या, बसा बसा बसा. बसायचं नाही जेठा भाऊ, भिडेजी आले की नाही? तो बस येतच असेल, गल्लीच्या नाकापर्यंत पोहोचला पण असेल. तुम्ही बसा ना, बसा बसा. जेठा भाऊ, काल तुम्ही खूप चांगल्या वेळी मला फोन केलात. काय ना की या स्कीम मध्ये मी फक्त 25 लोकांना घेणार आहे. काल जेव्हा तुम्ही मला फोन केला तेव्हा 23 लोक तर झाली होती ओहो, आणि 24वा माझ्या समोर बसला होता. वा, जर तुम्ही थोडा पण लेट केला असतात ना फोन करायला, तर मग भिडेजींचा नंबर लागलाच नसता. बरोबर. सगळं नशिबाचा खेळ आहे. सगळे पेपर्स रेडी करून आलोय मी जेठा भाऊ. हे बघा, NOC, लँड अग्रीमेंट, नोटरी सगळं आहे.
बस भिडेजींच्या सया बाकी आहे तिथे. वा वा मनोज भाऊ वा, तुमचं काम तर एकदम अर्जुनाच्या निशाण्यासारखं आहे, एकदम पक्का. अहो ते भिडेजींना फोन करा ना, कुठपर्यंत पोहोचले ते. अरे हो तो करतो आता करतो. अरे बापरे, जेठालालचा फोन. अरे हो, मला तर पैसे घेऊन दुकानात जायचं होतं. त्या बापूजींच्या टेन्शनमध्ये मनोज भाईंची स्कीम मी विसरूनच गेलो. आता काय उत्तर देऊ? हॅलो जेठालाल. हा बाबा भिडे, कुठे पोहोचलास तू? कुठेस? मी घरीच आहे. घरी? अरे बाबा घरी घड्याळ वगैरे काही आहे की नाही? हा? अरे मनोज भाऊ आले बाबा, ये लवकर ये. जेठालाल मी आता नाही येऊ शकत, मला थोडा वेळ लागेल. मनोज भाऊ येऊन वाट बघतायत, लवकर या, लवकर चल. जेठालाल खरं तर मी आज पैसे नाही देऊ शकत. नाही देऊ शकत म्हणजे? जेठालाल ते पैशांचं काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून. अरे असं काय अर्जंट काम आलं? काही प्रॉब्लेम काय आहे तुला? जेठालाल मला काही प्रॉब्लेम नाहीये. हो काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मग ये लवकर चल. मनोज भाऊ वाट बघतायत, चहा नाश्ता करतायत, तोपर्यंत तू ये चल. अरे बोललो ना बाबा, मी पैसे नाही देऊ शकत. का? कारण मी स्कीम विषयी माझा विचार बदललाय. काय? बाय. हॅलो हॅलो हॅलो. स्विच ऑफच करून टाकतो. काय झालं जेठा भाऊ, सगळं ठीक तर आहे ना? हो हो हो, ते फोन कट झाला. या गोडाऊन मध्ये कधी कधी सिग्नलचा प्रॉब्लेम होतो. मी परत लावतो त्याला. तुम्ही ज्या नंबरवर कॉल करत आहात तो सध्या स्विच ऑफ आहे. अरे या भिडेने तर फोन बंद केला. आता काय करू? अरे आलो, बागा आलो. आला, सांग आण बाबा. चहा नाश्ता इथे ठेव, मनोज भाऊंच्या समोर हो, ठेव, ठीक आहे. इथे ठेव. हा. हा बस ठेव इथे बस. हा बस बस बस. घ्या मनोज भाऊ, नाश्ता करा. जेठा भाऊ, भिडेजींचं काय झालं बघा ना. ते त्याचा फोन लागत नाही आहे, तर मी त्याच्या घरच्या फोनवर लावतो. हं? तुम्ही नाश्ता करा. नाही नाही, हा नक्की जेठालाल फोन करत असणार. उचलतच नाही. हा घ्या चहा आणि फोन तर उचला. ए नको नको. हॅलो. हा माधवी वहिनी, जेठालाल बोलतोय. हा बोला जेठा भाऊ. सॉरी, ते भिडेचा मोबाईल लागत नाही आहे म्हणून घरच्या नंबरवर फोन लावला. जरा भिडेला फोन द्याल का? हो हो, एक मिनिट. हा जेठा भाऊंचा फोन आहे. त्याला सांग मी नाहीये. अहो त्यांना बोलायचंय तुमच्याशी. हो पण त्याला सांग मी घरी नाहीये. अहो त्यांना इन्व्हेस्टमेंट विषयी बोलायचे काहीतरी, बोलून तर घ्या. ए बाई, त्याला सांग मी घरी नाहीये. अहो असं कसं खोटं बोलू मी? अरे, ऐकतच नाही. आता खरं सांग की मी घरी नाहीये. अहो सांग मी घरी नाहीये. हेच घेऊन जातो. अहो साखर घेऊन या येता. कमाल आहे बाई. हॅलो जेठा भाऊ, ते आत्ताच बाहेर निघून गेले. अच्छा, काही हरकत नाही, ठीक आहे. हा हा. अरे मनोज भाऊ, तुम्ही काही घेतलं नाहीत? नाश्ता सोडा जेठा भाऊ, तुमचे मित्र इन्व्हेस्टमेंट साठी तयार नाही आहेत का? नाही म्हणजे हो म्हणजे ते त्याला काहीतरी अर्जंट पैशांची गरज पडली आहे, तर तो बोलतोय की तो स्कीम मध्ये नाही इन्व्हेस्ट करू शकत. काय? तुम्हाला ही गोष्ट मला आधी सांगायला हवी होती ना, मग मी इकडे आलोच नसतो. मला पण आता कळलं मनोज भाऊ. मी त्याला आता फोन केला ना तेव्हा मला सांगतोय. मला पण आश्चर्य वाटतंय की अचानक त्याने पलटी का मारली. तुम्ही मानणार नाही, पण तो असा माझ्या दुकानात कधी येत नाही. आज सकाळी सकाळीच दुकानात आला. हे इथे तुम्ही बसला होता ना, तिथेच बसला होता. मी त्याला म्हटलं पण, अरे बाबा उत्साही, एवढ्या लवकर का आलास? मनोज भाऊ तर 4 वाजता येणार आहेत. हे सगळं चुकीचे जेठा भाऊ. तुम्हाला माहितीये किती मोठ्या मोठ्या पार्टीचे मला फोन आले होते. सगळ्यांना नाही सांगून तुमचा मित्र भिडेला मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. माझा तर वेळ खराब झालाच ना जेठा भाऊ. आता जर मी कुठल्याही पार्टीला जर समोरून फोन केला तर त्यांना सुद्धा हेच वाटेल ना की हा लोचावाला प्रोजेक्ट आहे, म्हणून कुठल्या तरी पार्टीने डील केला आणि त्यानंतर कॅन्सल केलं. नाही नाही नाही, तुमच्या प्रोजेक्ट विषयी कोणी असे बोलूच नाही शकत, विचार पण नाही करू शकत. पण मार्केटमध्ये नाव तर खराब होतं ना जेठा भाऊ. तुम्ही तर व्यापारी माणूस आहात, तुम्हाला तर सगळं काही ठाऊक आहे. इकडे सगळी कामं आपल्या भरोशावर चालतात. शब्दाला पण काहीतरी किंमत असते ना जेठा भाऊ. तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. सॉरी मनोज भाऊ. काय सॉरी? भिडे, हे तू चांगलं नाही केलंस. आज तुझ्यामुळे मनोज भाऊंच्या नजरेत मी खाली पडलो.
मी तुला सोडणार नाही. आत्ताच्या आता तुझ्या घरी येतो. तुला सांगावंच लागेल की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तुला उत्तर द्यावं लागेल भिडे, उत्तर द्यावं लागेल. सोनू चल लवकर, उशीर होतोय बाळा. कुठे जात आहे? ती सुनीता आहे ना, तिच्या घरी हळदी कुंकू आहे आज, तर आम्ही दोघी तिथे जातोय. अच्छा अच्छा. अरे हो, तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही जेठा भाऊंशी मगाशी बोलला का नाहीत? माधवी, मी सांगितलं ना की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन नंतर. आता मला काही विचारू नको. बाबा सगळं ठीक तर आहे ना? हो हो हो, सगळं ठीक आहे. या या तुम्ही या. हो, यायला थोडासा उशीर होईल हा. हो, काही हरकत नाही. चल, बाय बाय. आलोच हा जाऊ. हो आलो हा. हो, सावकाश जा. हो हो. देवा, काय परिस्थिती आली आहे. एका शिक्षकाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असताना देखील तो उत्तरं देऊ शकत नाही. आता तर मी वाचलो, पण रात्री सोडा शॉपवर जेठालाल सगळ्यांसमोर माझा बँड वाजवेल. आज तर मी सोडा शॉपवर जाणारच नाही. जेठालालच्या समोरच जाणार नाही. बस बस बस. हे घे. अहो साहेब, सुट्टे द्या ना. तुमच्याकडे कधीच सुट्टे पैसे नसतात हो ना? अहो साहेब, सकाळपासून तुमच्यासारखे प्रवासी बसले, त्यामुळे सगळे सुट्टे पैसे संपले. आता सुट्टे एक काम कर बाबा, ते समोरच्या पहिल्या मजल्यावर जा, तर रिक्षाचं भाडं तोच देईल. अहो साहेब, रिक्षाने तुम्ही आलात, भाडं ते का देतील? अरे बाबा, तो आमच्या सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. खूप मोठा समाजसेवक आहे, आत्माराम तुकाराम भिडे. तर काय आहे, सोसायटीमध्ये कधी कोणालाही असा पैशांचा प्रॉब्लेम झाला ना की तेच मदत करतात. मी तर म्हणतो की तू पण आपल्यासाठी आजच्या पूर्ण दिवसाचे सुट्टे त्यांच्याकडूनच घे. जा जा. अच्छा, कुठे? ते पहिल्या मजल्यावर. हो, तिथे पहिल्या मजल्यावर. इथून जिना आहे, सरळ जा. हा, तिथे पहिल्या मजल्यावर जा. भिडे भिडे म्हणून आहे. हा, अहो टपूचे पप्पा, आज इतकं लवकर का आलात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. ते भिडेकडे थोडं काम आहे म्हणून आलो आहे. आता परत जातोय. काय काम आहे? थांब, आता कळेल तुला. आत्माराम भिडे तुम्हीच आहात का, सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी? हो, मीच आहे. बोला. 63 रुपये द्या साहेब. काय? रिक्षाचं भाडं 63 रुपये. रिक्षाचं भाडं? हो. पण सोफ्यापासून इथपर्यंत तर मी चालत आलोय. अस्करी नाही साहेब, 63 रुपये रिक्षाचं भाडं पण पाहिजे आणि 1000 रुपये सुट्टे पण पाहिजेत. अहो, पण मी तुमच्या रिक्षामध्ये बसलो कधी? तुमचं भाडं नाही, ते जे खाली उभे आहेत ना, त्या साहेबांचं भाडं. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून रिक्षाचं भाडं घ्यायला आणि 1000 रुपयांचे सुट्टे पण घ्यायला. कोण आहे आगाऊ? साहेब, नाव तर माहिती नाही, ते खाली उभे आहेत. तुम्ही इथेच उभे राहा. ए, थांब 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 थांब. पळतोस कुठे? अरे जेठालाल, तू काय झालं? अरे काय झालं काय? तू सांग, तुला काय झालंय? मला काय नाही. आपण उद्या बोलूया ना. उद्या बोलूया. नाही नाही, उद्या नाही, उद्या नाही. मला आत्ताच बोलायचं आहे, आत्ताच्या आता. ठीक आहे ठीक आहे जेठालाल, ओरडू नको, शांतपणे बोल. मी खाली येतो. हा, मी खाली येतो. काय झालं जेठा भाऊ? नाही नाही, काही नाही. आता तुमच्याच ओरडण्याचा आवाज येत होता. टपूचे पप्पा, बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल जरा शांतपणे बोला. हा, अगं तू शांत बस ना बाई, मी शांतपणेच बोलणार आहे. कोणाशी शांतपणे बोलण्याबद्दल बोलताय जेठा भाऊ? साहेब, 1000चे सुट्टे जाऊ द्या ना, पण माझे भाडेचे 63 रुपये द्या. ओ भाऊ, या या, मी देतो तुमचं भाडं. काय आहे की मी जर कोणाला पैसे देण्याचं वचन दिलं ना तर देतोच. कोणासारखी पलटी नाही मारत. हे घ्या. साहेब, 100 रुपयाचे पण सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. अरे पूर्ण ठेव बाबा, आज तू माझं खूप मोठं काम केलं आहे. कोणी माझ्यापासून लपून लपून पळत होता त्याला तू माझ्या समोर आणून उभं केलं. घे, निघ. चल,
आता सांग. जेठालाल चल ना घरी जाऊन बोलूया. नाही नाही, घरी बिरी नाही बाबा, इथेच बोलूया. बोल, का नाही आलास बाबा? काय प्रॉब्लेम आला? जेठालाल मी तुझ्याकडे येणारच होतो. या बबिताजी. बोल बोल, बबिताजी घरातल्याच आहेत, बोल. मी तुझ्याकडे पैसे द्यायला येणारच होतो, पण मला कोणाला तरी अर्जंट पैसे द्यावे लागले. कोणाला? सोड ना जेठालाल, मी कोणालाही पैसे दिले असतील. तुला सांगणं आवश्यक आहे हो का? भाऊ, आवश्यक आहे, कारण तुझ्यामुळे ते मनोज भाऊ माझ्या दुकानात येऊन मला 4 गोष्टी ऐकवून गेले. नाही हाती भाऊ, याला जर मनोज भाऊंकडे पैसे नाही गुंतवायचे तर काही हरकत नाही बाबा. मी याला जबरदस्ती थोडी करणार आहे. नाही बाबा, तुला मनोज भाऊंच्या इकडेच पैसे गुंतवायला लागतील. अरे त्याचे पैसे, त्याची मर्जी. पण काल हो म्हणून आज अचानक नाही बोलतो आहे, तर मला मनोज भाऊंना सांगावं लागेल ना की काय प्रॉब्लेम झाला आहे. बरोबर आहे भिडे मास्तर. प्रॉब्लेम काही नाही झालाय जेठालाल. मी सांगितलं ना, मला कोणाला तरी अर्जंट पैसे द्यावे लागले. हा, कोणाला? अरे बाबा मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? अरे नाही सांगू शकत बाबा. ज्यांना मी पैसे दिले त्यांनी मला कोणालाही सांगायला मनाई केले, म्हणून मी माधवीला पण नाही सांगितलं. जेठा भाऊ, भिडे मास्तरने कोणाला तरी शब्द दिला तर बिचारा तो तुम्हाला कसं सांगणार? हा टपूचे पप्पा. चल मी जातो. 1 मिनिट भिडे, असं तर नाही ना की तुला कोणती तरी अजून चांगली दुसरी स्कीम मिळाली आहे? नाही नाही, मिळाली असेल तर चांगलंच आहे बाबा, मला उलट आनंदच होईल. पण तू मला फोन करून बोल तर बाबा. ते तर मी तुला फोन केला तेव्हा तू मला सांगतोयस की सॉरी मी नाही येत आहे, आणि मग फोन कट केलास. जेठालाल, कोणतीही दुसरी स्कीम नाही मिळाली बाबा. अरे तर मग प्रॉब्लेम काय आहे बाबा? अरे बोललो ना, कोणाला तरी अर्जंट पैसे दिले. कोणाला? अरे नाही सांगू शकत बाबा. का नाही सांगू शकत? कारण मी बापूजींना वचन दिलंय. कोणाला? बापूजी म्हणजे? बापूजी? तू 1 लाख रुपये बापूजींना दिलेस? हो जेठालाल. का? कारण त्यांनी माझ्याकडे मागितले. अरे काय काही पण उठपटांग बोलतोयस भिडे. जर बापूजींना पैसे हवेच होते तर माझ्याकडे मागितले असते, तुझ्याकडे का मागतील? तेच तर मला समजत नाहीये जेठालाल. मी त्यांना विचारलं पण. मग काय बोलले ते? ते बोलले की मी जेठाकडून पैसे नाही घेऊ शकत. का? मला काय माहित? तर कोणाला माहित? तुमच्या तीर्थरूपांना माहित. काय ते? म्हणजे बापूजींनाच माहित असेल ना जेठालाल. एका सेकंदात तुझं खोटं पकडलं जायला भिडे. मी आता बापूजींना इथे बोलावून विचारे. मी खोटं नाही बोलत आहे जेठालाल. बोलो बापूजींना. अरे घाबरतो काय मी? ठीक आहे, तर तू इकडेच थांब, मी आता बापूजींना बोलावून आणतो. नाही नाही टपूचे पप्पा, बापूजी घरी नाहीयेत. का? कुठे गेले? ते जेवल्यानंतर बापूजी खाली फेरी मारत होते, तर मी बोलले की बापूजी तुम्ही घरी येऊन थोडा आराम करा. तर बोलले की नाही, इथे खाली मस्त हवाय, तर मला इथे थोडा वेळ बसायचंय. मग त्यानंतर बापूजी घरी आलेच नाही. अरे मग कुठे गेले बापूजी? बापूजींना पैसे दिल्यानंतर मी त्यांच्या मागे गेलो होतो बघायला की ते कुठे जात आहेत, पण त्यांनी मला पाठलाग करताना बघितलं होतं. मग त्यांनी मला घरी परत पाठवून दिलं. काय बोलतोयस भिडे? काही कळत नाही आहे. बापूजींनी तुझ्याकडून 1 लाख रुपये घेतले, आता ते कोणाला तरी द्यायला गेले आहेत. कुठे गेले आहेत काही माहित नाही. कुठे असतील बापूजी? जेठाजी, कदाचित टपूला माहित असेल. दया, बापूजींनी तुला पण काही सांगितलं नाही? नाही टपूचे पप्पा. हा टपू, तुला माहित आहे बापूजी कुठे गेले आहेत? नाही. बापूजी असे न सांगता कधी कुठे जात नाहीत. आज असं का केलं? टपू, बापूजी आज काही टेन्शन मध्ये होते का? नाही पप्पा. टपूचे पप्पा, असं होऊ शकतं की बापूजींनी घरी कुठे चिठ्ठी ठेवली असेल. आजोबा, चिठ्ठी? काय झालं पप्पा? मग ते मी सगळं तुला नंतर सांगतो. तू एक काम कर, आपल्या खोलीत जा आणि बघ बापूजींनी काही चिठ्ठी तर ठेवली नाही आहे ना. जा जा, तू बेडरूम मध्ये बघ, मी इथे बघतो. पप्पा पप्पा, तिकडे नाही आहे चिठ्ठी. मिळाली चिठ्ठी, मिळाली.
मिळाली मिळाली. अरे ही तर इंग्रजीत आहे. बापूजींनी चिठ्ठी इंग्रजीत का लिहिली? मला काय माहित? जरा बघ ना भिडे काय लिहिलं आहे. हो. कंप्लेंट लेटर. हे तर कंप्लेंट लेटर आहे टप्पूच्या शाळेतून. टप्पू तू आम्हाला सांगितलं नाहीस बाळा. मी एक मिनिट. अहो भिडे अंकल, हे तर 2 वर्ष जुनं लेटर आहे. हे बघा. बापूजींनी ना कोणाला काही सांगितलं ना चिठ्ठी ठेवली आणि भिडेकडून 1 लाख रुपये घेऊन कुठे गेले असतील? माहित नाही. कोणाला फोन करताय? फायर ब्रिगेडला. हं? बापूजी तिथे का जातील? अगं मेहता साहेबांना फोन करतोय. हं. हा बोल जेठालाल. मेहता साहेब एक खूप मोठं संकट आलं आहे. आता काय झालं बाबा जेठालाल, काय झालं? हा भिडे बोलतोय की बापूजींनी त्याच्याकडून पैसे घेतले आहेत. अरे मग जेठालाल घरातून निघताना पैसे घ्यायला विसरले असतील म्हणून भिडेकडून घेतले असतील. नाही मंदिराच्या दानपेटीत टाकायला 10-20 रुपये नाही घेतले आहेत. पूर्ण 1 लाख रुपये घेतले आहेत. 1 लाख? असं भिडे बोलतोय. बोलतोय म्हणजे मी दिलेत बाबा जेठालाल. अरे हो बाबा. अच्छा मेहता साहेब, बापूजी ते 1 लाख रुपये घेऊन कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. जेठालाल तू 1 मिनिट भिडेला फोन दे बघू. हो मी फोन स्पीकरवर करतो, तुम्ही बोला 1 मिनिट. हो स्पीकरवर आहे, बोला. हो भिडे. अरे बाबा भिडे, बापूजीने तुझ्याकडून 1 लाख रुपये मागितले किंवा 1 लाख रुपये घेतले तर जेठालालला तू सांगायचंस ना किंवा विचारायचंस तू. मग मेहता साहेब, पण बापूजींनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की ही गोष्ट मी कोणालाच सांगू नये. अच्छा 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 1 मिनिट. तू मला फोन करून जी कहाणी ऐकवलीस की तुझ्या मित्रांचे बाबा तुझ्याकडे पैसे मागतायत, ती सगळी कहाणी हीच होती का? तू बापूजींच्या बाबतीत इनडायरेक्टली विचारत होतास? हो मेहता साहेब. ओ हो. मेहता साहेब काय वाटतंय, बापूजी इतके सारे पैसे घेऊन कुठे गेले असतील? जेठालाल जर बापूजींनी 1 लाख रुपये भिडेकडून घेतले असतील तर याचा अर्थ ते कोणत्या तरी संकटात आहे. बिचारे बापूजी संकटात आहेत आणि आपल्याला माहितही नाही. अरे बाबा, पैसे देण्याआधी तुम्हाला सांगितलं का नाही? अरे कमाल आहे, काय संकट आहे. बापूजी न सांगण्याचं वचन घेतात आणि मुलगा रागावतो. मग रागावणारच ना, बापूजी हरवले आहेत बाबा. पण मला थोडी आधी माहित होतं जेठालाल की असं काही होणार आहे म्हणून. अरे 1 मिनिट जेठालाल भिडे शांत व्हा बाबा. काय करताय तुम्ही? जेठालाल जरा माझा ऐक. तू बापूजींच्या मित्रांना फोन करून विचारलंस? नाही. मग सगळ्यात आधी तू बापूजींच्या सगळ्या मित्रांना फोन कर आणि विचार की ते त्यांच्याकडे तर नाही ना गेलेत. हो बरोबर तुम्ही बरोबर बोलताय. ठीक आहे, मी आता करतो. आणि ऐक जेठालाल, बापूजींच्या बाबतीत काही माहिती मिळाली तर मला नक्की सांगा प्लीज. हो नक्की. ओके थँक्यू मेहता साहेब. हो ओके. दया एक काम कर, बापूजींच्या 2-3 मित्रांचे नंबर आहेत माझ्याकडे, तर मी फोन करतो. बाकीचे तू डायरीत नंबर बघून फोन कर. हं. अरे जेठ्या, बोल कसा आहेस? मजेत. तुम्ही कसे आहात? अरे मी पण मजेत आहे, देवाचीच कृपा आहे. अरे वा, सरस. अच्छा काका, बापूजी तिकडे आले आहेत? नाही रे, 1 आठवडा झाला त्याचा काही फोनही नाहीये. हो अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही, मी नंतर फोन करतो. हं? बरं ऐक, हा त्याला सांग, अरे एखादा फोन तरी करत जा म्हणावं. नाही सांगेन ना, नक्की सांगेन. ओके. आणि दया कशी आहे? मजेत. मजेत. आणि टप्पू बाळ? टप्पू पण मजेत, मी पण मजेत, सगळे मजेत. ओके. आणि मॅच बघितलीस? नाही मी मॅच नाही बघत. ओके. बरं ठीक आहे. नाही काही झालं नाही आहे, पण असंच ते जरा काम होतं ना बापूजींशी. ओके थँक्यू. काही पत्ता लागला? नाही, कोणाला काहीच माहिती नाहीये. हो आता काय करायचं? टपूचे पप्पा, काल रात्री बापूजी रामजी काकांशी बोलत होते ना, तुम्ही त्यांना फोन करा ना, कदाचित त्यांना माहित असेल. हो बरोबर आहे. वा दया वा. जेठा बाळा बोल, काय झालं रे? खूप दिवसानंतर कांती काकांची आठवण आली. माझा प्रिय मित्र चंपक भाई कसा आहे? हो मजेत आहे. अच्छा रामजी काका, काल तुम्ही बापूजींना फोन केला होता तेव्हा काय बोलणं झालं होतं बापूजींबरोबर? काल? अरे नाही रे, नाही बाबा. काल काय, खूप दिवस झाले चंपक सोबत माझं बोलणं झालंच नाहीये. काय? काल रात्री तुम्ही फोन केला नव्हता? नाही बाबा, नाही. का? काय झालं?
नाही मला वाटलं तुम्ही फोन केला होता. काही नाही, ठीक आहे, मी नंतर फोन करतो. ओके. हॅलो. दया, रामजी काका तर म्हणतायत की काल रात्री त्यांनी फोनच नाही केला. तर मग बापूजींनी काल रात्री असं का सांगितलं की रामजी काकांचा फोन आहे? तेच तर. जर काल रामजी काकांनी फोन नाही केला तर मग बापूजी कोणाशी बोलत होते? याचा अर्थ बापूजी आपल्यापासून काहीतरी लपवतायत. बापूजी माझ्यापासून लपवतायत. अरे पैशांची नक्की अशी काय गरज पडली की त्यांनी माझ्याकडे नाही मागितले आणि या भिडेकडे मागितले? दया, आज बापूजींचा कोणाबरोबर वाद किंवा काही भांडण असं काही झालं होतं? नाही नाही टपूचे पप्पा, असं काही नाही झालं होतं. दुपारी जेवल्यानंतर बापूजी खाली फिरत होते ना, तेव्हा ते खुश वाटत होते. जेठालाल, एक सांगू का? जर चुकीचं समजणार नसशील तर बोला बोला. आज अब्दुल शॉपवर बापूजी क्रिकेटचा स्कोर विचारत होते. तर तुला काय बोलायचं आहे? बापूजी 1 लाख रुपये घेऊन स्टेडियम मध्ये मॅच बघायला गेले आहेत? नाही, मला म्हणायचं की असे लोक असतात ना जे मॅचच्या जिंकण्या हरण्यावर पैसे लावतात. तू परत सुरू झालास? नाही, मी बापूजींविषयी बोलत नाहीये. मी हे बोलतोय की असू शकते की बापूजींचा कोणी मित्र असेल ज्याने पैसे लावले असतील आणि त्यासाठी बापूजींनी पैसे घेतले असतील. बापूजींचा कोणताच मित्र असा नाही आहे. बापूजींचे सगळे मित्र संस्कारी आहेत. तुला काय बोलायचं आहे? बापूजींचे सगळे मित्र झुकारी आहेत? नाही, सगळे नाही. म्हणजे एखाद दुसरा कोणी जर बापूजी अशा वाईट सवयी असलेल्यांना मित्र बनवतच नाहीत. जेठालाल, मित्र बनल्यानंतर पण कोणा मित्राला बाहेरून वाईट सवय लागू शकते ना. तर बापूजी जेव्हा माहिती होईल त्यावेळीच त्याच्याशी मैत्री कट करतील, तोडतील. समजलं? पण तरी ते स्कोर विचारत होते तर. अरे बाबा, तू का बापूजी आणि त्यांच्या मित्रांना सट्टेबाज बनवायचा प्रयत्न करतोयस? काय बोलतोयस बाबा जेठालाल? सॉरी बाबा, चूक झाली, विसरून जा. मी जे बोललो ते विसरून जा. भिडे अंकल, आजोबा कधीच कोणतं चुकीचं काम करू शकत नाहीत आणि आजोबांनी पैसे चांगल्या कामासाठीच घेतले असणार. कळलं बाबा, कळलं मला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मेहता साहेबांचा फोन. हा मेहता साहेब, बोला. काय झालं जेठालाल? बापूजींचा पत्ता लागला? नाही मेहता साहेब, ते कोणत्याही मित्राकडे नाही आहेत. आणि एक गोष्ट मेहता साहेब, काल रात्री एक फोन आला होता. तर मी बापूजींना तेव्हा विचारलं की बापूजी कोणाचा फोन आहे? तर त्यांनी मला सांगितलं की रामजी काकांचा फोन आहे. पण आता मी रामजी काकांना फोन केला तर ते मला म्हणाले की नाही, मी काल रात्री फोन केलाच नाही. मी तर खूप दिवसांपासून त्यांच्याशी बोललोच नाही आहे. अच्छा, याचा अर्थ असा झाला जेठालाल की मला असं वाटतं की बापूजी तुझ्यापासून लपवतायत. हो मेहता साहेब, मला पण असंच वाटतंय. कारण की बापूजी 4:30 वाजता गेले आहेत. आता 2-3 तास झाले पण अजूनपर्यंत परत नाही आले. मला खूप चिंता वाटते मेहता साहेब. जेठालाल, गोष्ट खूप गंभीर आहे, म्हणून आता वाट बघता कामा नये. आणि मला वाटतं वाट बघण्याऐवजी आता पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. एक काम करूया, मी ऑफिस मधून सरळ निघतो, सोडीला फोन करतो म्हणजे तो पोहोचेल आणि तू खाली भेट म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट करायला एकत्र जाऊ. ओके? ठीक आहे मेहता.